गण गणात बोते, गण गण गणात बोते. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय गजानन. मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या आपल्यातून आंतरराज्य प्रवासामध्ये थेट संत शिरोमणी गजानन महाराज यांच्या पुण्यनगरी शेगाव मधून. प्रवासाला सुरुवात करण्याआधी स्पेशली शेगाव बस स्थानकातून या दादांच्या आजचा चहा झाला पाहिजे, तोही गरमागरम कडकवाला. पहिल्यांदाच मंडळी आज आपला एसटीने प्रवास होणार थेट तेलंगणा राज्यामध्ये. जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते तेलंगणा राज्यामधून, कोणत्या जिल्हा, कोणता तालुका, कोणता गाव ते सुद्धा नक्की मेन्शन करा. कारण माझा जो प्रवास होणार आहे आंतरराज्य तेलंगणा राज्यामध्ये थेट अकोला ते निजामाबाद या ठिकाणी. सकाळचे 6:45 वाजले. लोकेशन पुण्यनगरी शेगाव बस स्थानक. शेगाववरून निजामाबादसाठी एकही अशी डायरेक्ट बस नाही, म्हणून मला जावं लागेल अकोला. अकोला जास्त लांब नाही, तासभर अंतरावर आहे आणि तेथून मग 10 वाजता बस आहे निजामाबादसाठी. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या योजनेअंतर्गत 4 दिवसांचा मी आवडेल तिथे कुठेही प्रवास हा पास काढलाय. दिनांक 4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर. आज तारीख 6 नोव्हेंबर आणि हा पास शिवशाही पास आहे, ज्याची किंमत 1818 रुपये. 4 दिवसांमध्ये कुठेही फिरा, अनलिमिटेड. शिवशाही, साधी बस, एशियाड किंवा सिटिंग कम स्लीपर बस. या पास वरती मी प्रवास केला पहिलाच. कराड ते शेगाव नवीन सुरू झालेली एसटी बस सेवा. मला बस मिळाली अकोला नागपूर रामटेक. मस्तपैकी BS6 बस आहे आणि तुम्ही समजू शकता BS6 बस म्हणजे नवीन सोयीसुविधा. परंतु हे बघा काय, चार्जिंग करण्यासाठी मी मगाशी केबल काढली आणि बघतो तर अशी हालत झाली आहे. प्लगच ते लोकांनी उडवून दिले. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आता जवळपास 8 ते 9 हजार नवीन बसेस येणार आहेत, ज्यापैकी 3x2 कॉम्बिनेशन आणि 2x2 कॉम्बिनेशन. पण त्यांना सांगू इच्छितो की प्रवाशांना देखील काहीतरी समज द्या. नवीन बस आणताय खरी, परंतु ज्या सोयीसुविधा मिळतात प्रवाशांना तेच लोक काढून घरी घेऊन जात आहेत. वर्ष देखील झालं नसेल बस लॉन्च होऊन आणि कंडिशन बघा. कापूस उत्पादनासाठी सुप्रसिद्ध असलेल्या अकोला जिल्ह्यामध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अकोला जिल्ह्यातले अकोला मध्यवर्ती बस स्थानक. तेलंगणा राज्यासाठी इथून 3 बसेस सुरू आहेत. अकोला आदिलाबाद, अकोला निजामाबाद आणि अकोला हैदराबाद. अकोला कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ पाहतात माझ्या आवडीने एसटी प्रवासाची, रेल्वेची किंवा कोकणातले इतर पर्यटन स्थळे. कारण आवडीने व्हिडिओ पाहणारे आपले अकोल्याचे एक सबस्क्रायबर आहेत, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांची कमेंट असते, स्पेशली विदर्भाच्या प्रवासामध्ये. जर ते हा व्हिडिओ पाहतायत तर आजच्या व्हिडिओला देखील तुमची कमेंट आली पाहिजे, कारण तुमचं प्रेम, तुमची आपुलकी मला अकोल्यामध्ये घेऊन आली आहे. कोकणची माणसं साधी भोळी. जर हे गाणं विदर्भामध्ये बनलं गेलं असतं तर कसं झालं? विदर्भाची माणसं साधी भोळी, विदर्भाची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, पोटी माहेरला जाते हो नाकवा, होईच्या पोट्याला विदर्भ दाखवा. हैया हो. निजामाबाद साठी आपली बस आहे ठीक सकाळी 9:45 वाजता. अकोला आलो आणि आपल्या एसटी प्रेमीची भेट नाही झाली, असं कसं व्हायचं? नमस्कार माऊली. तुमचं नाव आशिष बरं का? अकोलामध्ये काय काय गोष्टी फेमस आहेत, म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही येऊ तेव्हा आवर्जून एक्सप्लोर करू. अकोल्याचं राजराजेश्वर मंदिर खूप फेमस आहे, एकदम पुरातन आहे. अकोल्याची मार्केट पण खूप फेमस आहे अकोला बुलढाणा जिल्ह्यासाठी. आणि अकोल्याचं स्टेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे अकोला. हा, आणि अकोला सिटी पण खूप मोठी आहे. धन्यवाद. सकाळी 10:15 वाजता आपली बस लागली फ्लॅट क्रमांक 16 नंबरला. कोणती अकोला निजामाबाद आंतरराज्य प्रवास आहे. मार्गे कारंजा लाड, यवतमाळ, पांढरकवडा, आदिलाबाद, निर्मल आणि लास्ट स्टॉप निजामाबाद. चांगली गोष्ट आहे की आम्हाला नवीन BS6 बस मिळाली अशोक लेलँडची आणि आतमध्ये प्रवासी वर्ग आहेत, बऱ्यापैकी आहेत. पण मी मात्र माझी पुढची सीट अडवली वाघदादांच्या बाजूची. अकोला ते निजामाबाद आपला दिवसाढवळा प्रवास होणार आहे. एकूण 425 किलोमीटर अंतर असून लागणारा कालावधी कमीत कमी 8 ते 9 तास. या प्रवासादरम्यान लागणारे तिकीट भाडे किती, सोबत कोणकोणत्या सवलती कुठपर्यंत सुरू आहेत आणि माझा होणारा प्रवास तो म्हणजे आवडेल तिथे कुठेही प्रवास. संपूर्ण माहितीचा प्रवास आपला होऊन जाणार आहे अकोला ते निजामाबाद. सकाळी 10:20 आपली बस रवाना होते. कुठून? अकोला बस स्थानकातून. गजानन महाराजांच्या नावाने आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला संत शिरोमणी गजानन महाराज की जय. दिनांक 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेशमधून विभक्त होत तेलंगणा हे भारतातील 29वे राज्य स्थापन झाले. राजधानी हैदराबाद, राज्यभाषा तेलुगू
उर्दू, मराठी. तेलंगणा राज्य महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ या सीमालगत आहेत. महाराष्ट्र परिवहन बसेसची सेवा निर्मल, हुमनाबाद, आदिलाबाद, निजामाबाद या जिल्ह्यांतर्गत सुरू आहे. अकोला निजामाबाद हा संपूर्ण 425 किलोमीटरचा प्रवास एसटी महामंडळाची दररोज बस सेवा सुरू आहे. बोरगाव, मूर्तिजापूर, कारंजा लाड, दारवा, यवतमाळ, पांढरकवडा करत पिंपळकुटीतून तेलंगणा राज्यात प्रवेश करते. हा प्रवास विदर्भाच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात होतो. आदिवासी लोकांची जमात, त्याचप्रमाणे त्यांचे उत्कृष्ट जेवण, त्यांची संस्कृती, कलाकृती आणि गोंडी सोबत बंजारा बोली भाषेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. स्वागतम सुस्वागतम यवतमाळ जिल्ह्यातील दारवा ठिकाणी. दारवा बस स्थानक, दारवाचे असे काही बस स्थानक टेम्पररी आहे कारण मागे बांधकाम सुरू आहे. दारवा बस स्टँडला आपली बस पोहोचली ठीक दुपारी 1:05. अकोल्यानंतर बोरगाव, पुढे मूर्तिजापूर आणि नंतर असं करत कारंजा लाड, दारवा, यवतमाळ रूटला बस लागली आणि आपण पोहोचलो कुठे 1:05 दारवा. प्रवासी वर्ग उतरत पुढचे प्रवासी घेणार यवतमाळ, पांढरकवडा या दिशेने जाणार आहे. दारवा नंतर येणारा पुढील बस स्टँड तो म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ नवीन बस स्थानक. या दरम्यानचे अंतर आहे 45 किलोमीटर. पण प्रवासाचा जो मार्ग आहे ना अतिशय नाद खुळा. एकदाच बघाल पण कंटिन्यू बघत राहा.
गाडी घेतली मागली काय मग आवडला की नाही रस्ता? 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास आहे धारवाड ते यवतमाळ. एकदा पाहिलं ना की बाबा कंटिन्यू प्रवास वाटतो. आणि या ठिकाणी आल्यावरती आता आपली बस जेवढी रिकामी होते तेवढी भरणार देखील. यवतमाळचा बस स्थानक फ्लॅट क्रमांक 7 नंबरला आपली बस आली आहे. आणि बघू शकता बाहेर किती गर्दी सुरू आहे पांढरकवडा या ठिकाणी जायला. इतकी भयानक गर्दी आहे बाहेरच्या बाजूला. मला वाटतं बाहेर मी उतरू पण शकत नाही, एवढी भयानक गर्दी आहे. चला मामा लवकर लवकर. काय मग यवतमाळकर कमेंट करून सांगताय ना तुमच्या इकडची सुप्रसिद्ध गोष्ट म्हणजे ठिकाणे, स्पेशली ऑथेंटिक टच देणारा एक पदार्थ. तसे आमचे मित्र आहेत रांचल पारधी, जे आता गावी गेलेत नेरला. दारवापासून नेर हार्डली 30 किलोमीटर अंतरासोबत. एसटी प्रेमीच आहेत, विदर्भ एसटी प्रेमी आमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये असतात. काय मग रांचल भाऊ तुमचं नाव घेतलं ना बाप्पा, कसं 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 डिंच्याक डिंच्याक डिंच्याक. अशा भयंकर गर्दीमध्ये एसटीचा प्रवास करण्यासाठी आमच्या कोकणातल्या माणसांना बोलवलं आणि त्यांनी अनुभव घेतला. ते फक्त एवढंच म्हणतील, फटकीच वाक होईल तो आवशी खाल्यान कोल्यान कसली रे बाबा गर्दी. आणि लोकांका जाऊचा तरी खय असता एवढा. यवतमाळ नंतर नॉनस्टॉप आपली गाडी जाणार पांढरकवडा, पण त्या अगोदर आपली गाडी थांबेल जेवणासाठी. हिंदुस्थानी ढाबा काय हॉटेल आहे, एसटी महामंडळाचं अधिकृत जेवणासाठी थांबा. मोहाडाच्या पुढे आलो आणि आपली गाडी थांबली आता जेवणासाठी. हॉटेल हिंदुस्थानी ढाबा एसटी महामंडळाचा अधिकृत जेवणासाठी थांबा. जेवण घेतलं आहे मस्तपैकी साधच वरण भात. आणि माझ्यासोबत आपल्या आजच्या प्रवासातील बस वाहक आणि बस चालक. हे बस चालक आणि हे बस वाहक. नमस्कार माऊली. नाव आपलं? संदीप पवनीकर. आपलं नाव माऊली? राजेश ठाकरे. ठाकरे. अरे वा, ठाकरे ब्रँड आपल्या समोर आहे, म्हणजे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. या मंडळी मस्तपैकी जेवायला वरण आणि भात. वरण भात म्हणजे इकडच्या लोकांच्या भाषेत दाल चावल. ही थाळी 50 रुपयामध्ये आहे आणि टेस्ट आहे ना एकदम ऑथेंटिक फील देतोय. नंबर 1. कधी या रूटने प्रवास केला आणि गाडी थांबली हॉटेल हिंदुस्थानी ढाब्याला तर आवर्जून सजेशन आहे दाल भात. हां सॉरी दाल चावल. आपलं जरा हिंदी कसं कच्चं आहे म्हणून. आता या पटकन जेवून घेऊ. अकोला आगार यांच्यातर्फे 4 आंतरराज्य मार्ग सुरू आहेत. अकोला हैदराबाद, अकोला छिंदवाडा, अकोला निजामाबाद, अकोला आदिलाबाद. यांपैकी आज आपला प्रवास होतोय ऑब्विसली अकोला निजामाबाद. एकूण प्रवासी अंतर 425 किलोमीटर. माझा तर आवडेल तिथे कुठेही प्रवास हा पास आहे, त्यामुळे तिकीट भाडे 0 रुपये. पण याचे मुख्य तिकीट दर आहे 508 रुपये. आता एक सर्वात महत्वाचा मुद्दा, या बसमध्ये महिलांना सवलत किंवा इतर विशेष सवलती लागू आहेत का? तर हो, 50% सवलत चालू आहे. 50% म्हणजे जेथे महाराष्ट्राची बॉर्डर संपते
तिथपर्यंतच तुम्हाला सवलत मिळेल. त्याच्या पुढे तेलंगणा राज्यामध्ये गेल्यावर एकही सवलत मिळणार नाही. फक्त छोटे मोठे लांब प्रवासी असतील तर ठीक, बाकीच्यांना मात्र फुल तिकीट घ्यायचंय. मग ते पुरुष असो, महिला असो किंवा ज्येष्ठ नागरिक, पूर्ण तिकीट घ्या आणि पुढचा प्रवास करा. आहा, काय जेवण होतं राव, एक नंबर. संपूर्ण हा ग्रामीण भाग म्हणजे शहरी भागातून पण बाहेर पडत ग्रामीण भागात लागलो. विदर्भाची ग्रामीण संस्कृती, पांढरकवडा, यवतमाळ, अतिशय सुंदर. ग्रामपंचायत उमरी या ठिकाणी पोहोचलो असून आपला मार्ग बदली होणार थेट पांढरकवडासाठी. इथून 9 किलोमीटर अंतर आहे पांढरकवडा आणि समोरचा रस्ता गेला थेट चंद्रपूर, वणी, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर. वेलकम टू यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या गावामध्ये. विदर्भाची खरी संस्कृती, खरे ग्रामीण जीवन जगायचं असेल तर तुम्ही नक्कीच यवतमाळ पुढे पांढरकवडा या दिशेने प्रवास करायचा. इकडची घरे बघायची आणि खऱ्या अर्थाने विदर्भीय संस्कृती जगून घ्यायची. आणि या भागामध्ये जर तुम्ही बाहेर फिरलात तर बहुतांश ठिकाणी हिंदी भाषेमध्ये लिहिलेले आहेत काय, पण या ठिकाणी मराठी भाषा देखील बोलली जाते. मराठी, हिंदी, काही प्रमाणात तेलुगू, पण गोंडी भाषेचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. गोंडी भाषा ही आदिवासी भाषेमध्ये प्रकार मानला जातो आणि त्यांचे पण असंख्य प्रकार आहेत. जरा कमेंट करून सांगा कोणाकोणाला याबद्दल माहिती आहे गोंडी भाषेबद्दल. असं काही हा संपूर्ण पांढरकवडा बस स्थानक एसटी महामंडळाचा तेलंगणा राज्यामध्ये प्रवेश करताना शेवटचे बस स्थानक. आपल्या गाडीचं थोडं कामकाज झालं आहे टायरा बाबतीत, त्यामुळे गाडी गेली डेपोमध्ये आणि जेव्हा दुरुस्त होईल तर गाडी लागेल फलाट क्रमांक 6 नंबरला. वाजले संध्याकाळचे 6:24. 4:15 आम्ही आलो होतो. तब्बल 2 तासांनी इथून रवाना होतोय. टायर पंक्चर झाला नव्हता, फक्त हवा जात चालली होती. आपण पोहोचलो देखील असतो निजामाबादला, परंतु उद्या मात्र पुरेपूर हाल झाले असते आणि तसा प्रकार होऊ नये किंवा अर्ध्या वाटेने कुठे गाडी बंद पडता कामा नये म्हणून इथेच काहीतरी कार्यक्रम चांगला अर्पून घेतला. आता तुम्ही म्हणाल प्रवासी बाकीचे कुठे गेले, तर बऱ्यापैकी 80% प्रवासी आदिलाबाद पर्यंत होते आणि इथून आदिलाबाद एक बस मिळाली होती नागपूर आदिलाबाद. आपल्या बस वाहकांनी सगळ्यांना मदत करत त्यांची सामान उचलत त्यांना त्या बसमध्ये बसवलं आणि इथून मग रवाना केलं. कारण उगाच टाइमपास झाला असता आणि उशीर देखील झाला असता. आता मी कसं यांचा एकमेव प्रवासी त्याचं जाणार ते निजामाबादला. पिंपळकुटीवरून पैनगंगा नदी ब्रिज लागते, मग तेथून 25 किलोमीटर आदिलाबाद. मंडळी, तेलंगणाला मिनी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. इच्छोडा, धर्मापुरी, नेरादीगोंडा, रामारेड्डी, निजामाबाद अशा अनेक गावात मराठी समाजाचे लोक कामानिमित्त मोठ्या प्रमाणात राहतात. चला तर मंडळी, येणारा पुढील प्रवास सर्वांनी तेलंगणा राज्यात करूया. पण त्या अगोदर कमेंट करून नक्की सांगा निजामाबादचे आधीचे जुने नाव. जून 2014 साली आंध्र प्रदेश पासून विभक्त होत आपल्या भारतातील 29वे राज्य तेलंगणा या राज्यामध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आयुष्यातनं पहिल्यांदाच आपल्या लाडक्या लाल परीने प्रवास केला मी तेलंगणा राज्यामध्ये. आणि तेलंगणा राज्यामध्ये एकूण 33 जिल्हे येतात, त्यांपैकी हा एक आदिलाबाद असा काही संपूर्ण बस स्थानक स्वच्छतेमध्ये नंबर 1 दिसतोय. आपल्या बसच्या बाजूला सगळ्या तेलंगणाच्या गाड्या लागल्या आहेत. या बसचा ऍक्च्युअल टायमिंग आहे आदिलाबादला पोहोचण्याचा ठीक संध्याकाळी 5 वाजता, पण आपली बस पोहोचली सायंकाळी 7:30ला. महाराष्ट्र बाउंड्री पासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आदिलाबाद लागतो आणि म्हणूनच आदिलाबाद, बोरी, पांढरकवडा अशा तेलंगणा राज्याच्या शटल बस सेवा सुरू असतात. प्रामुख्याने तेलंगणा राज्याची मुख्य भाषा तेलुगू
त्यासोबत या ठिकाणी म्हणजे आदिलाबाद या ठिकाणी मराठी, हिंदी, उर्दू, तेलुगू या सर्व भाषा बोलल्या जातात. जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघताय आदिलाबाद मधून, स्पेशली आपल्या महाराष्ट्रातली. आदिलाबादला आपली बस पोहोचली की येथून जो प्रवासी वर्ग प्रवास करतो स्पेशली पुरुषांमध्ये जास्त आहे, कारण या ठिकाणी महिला फक्त साध्या बसने प्रवास करतात, ते सुद्धा तेलंगणा ट्रान्सपोर्टच्या. का? कारण त्यांना मोफत प्रवास आहे, फुकट. आदिलाबाद ते निजामाबाद आता प्रवासी अंतर राहिले फक्त आणि फक्त 150 किलोमीटर. आदिलाबादला देखील आपल्या एसटी महामंडळाच्या मुक्कामी गाड्या येतात, स्पेशली विदर्भामधूनच, जसं की सावनेर, नागपूर, उमरेड, अकोला, चंद्रपूर, दारवा. अजून कोणकोणते असतील कमेंट करून नक्की सांगा, स्पेशली विदर्भकर. तेलंगणा राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अर्थातच निर्मल या जिल्ह्यामध्ये हार्दिक स्वागत. आपल्या राजपूत सरदार आहेत निर्मल सिंग, त्यांच्या नावावरून हे नाव ठेवलं गेलं असेल. कोणतं? निर्मल. तेलंगणाचे बस स्टँड मात्र एकदम भारी आहेत, काही म्हणा. बसेस मात्र दिसते जुन्या टाईपचे, काही ऑर्डिनरी, एक्सप्रेस, सुपर लक्झरी, पण बस स्टँड मात्र टकाटक. आपली गाडी लागली फ्लॅट क्रमांक 15 नंबरला. ज्या बसेस पास होतात आरमूर, निजामाबाद. आता येणारा पुढील स्टॉप आरमूर. पिंपळखुटी पासून जसं पुढे लागलो आदिलाबाद ह्या साईडला रस्ता एकदम टॉप क्लास मध्ये, ना कुठे खड्डा ना सड्डा.
म्हणूनच आहे इकडे फेमस विजय देवरा कोंडा. आदिलाबाद पर्यंत प्रवासी वर्ग नव्हते, कुठून पांढरा कोडापासून, पण तिथून मात्र बऱ्यापैकी आता लोक चढत चालले आहेत, पण सगळे पुरुष मंडळी. कारण महिला वर्ग या ठिकाणी चढणार नाही, सगळ्यांना मोफत प्रवास आहे. बघूया आता मजा बघूया. बोललो ना की या ठिकाणी महिला वर्ग प्रवासी प्रवास करणार नाही. जेव्हा ही बस रिटर्न असते निजामाबादवरून अकोल्यासाठी, तेव्हा मात्र पुरुष मंडळींनी फुल पॅक. कारण रोजचा प्रवासी वर्ग कुठून असतो? निजामाबाद ते निर्मल, निर्मल ते आदिलाबाद. कोण कोण व्हिडिओ बघतोय निर्मल मधून नक्कीच कमेंट करून सांगा. कारण माका माहिती हा निर्मल खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे, निर्मल कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग 44ला टाटा करत आपण निघालो आरमूर निजामाबाद या दिशेने. आणि तो वाला हवे जातो ते हैदराबाद कामारेड्डी या दिशेने, अर्थातच बेंगलोर विशाखापट्टणम. हळद नाही दिसली आता म्हणजे रोड हो इकडे हळद फेमस आहे, हळद लागवड. अच्छा अच्छा. वेलकम टू निजामाबाद. बरोबर 10:40 रात्री आपली बस पोहोचली निजामाबाद बस स्थानक. तेलंगणा राज्यातील हा तिसरा जिल्हा निजामाबाद. चला चालक दादा धन्यवाद, छान वाटलं प्रवास करून. आता आराम करणार आणि सकाळी टायमिंग आहे रिटर्नचा 7 वाजता. दादा धन्यवाद, छान वाटलं प्रवास करून. ह्या साईडला आपली थाटा माटात अकोला निजामाबाद बस लागली आहे तेलंगणाच्या सगळ्या बसेसमध्ये. आणि पलीकडे एसटी महामंडळाच्या देखील म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या 5 बसेस लागल्या आहेत. इकडे बस लागली आहे मंगळवेढा आकाराची निजामाबाद. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर, जालना, परभणी, नांदेड, पलीकडे उदगीर, या ठिकाणी पंढरपूर निजामाबाद, पलीकडे देखील पंढरपूर निजामाबाद. तर मग कोण कोण व्हिडिओ बघताय आपला निजामाबाद मधून नक्कीच कमेंट करा. मला जास्त एवढी काही माहिती नाही, पण हा या ठिकाणी शिवजयंती आणि रामनवमी एकदम थाटामाटात साजरी केली जाते. आपल्या आजच्या प्रवासामध्ये टायराचा विषय झाला नसताना तर आपण किती रात्री 8 काय 8:30ला पोहोचलो असतो. पण हरकत नाही, टायमिंग मात्र दादाने चांगला कव्हर केला. सकाळी 10:20 केली होती प्रवासाला सुरुवात, जे इथे येऊन 10:40 अर्थातच
12 तास 20 मिनिटांनी प्रवास पूर्ण झाला. कुठून? अकोला ते निजामाबाद. तेलंगणाच्या ज्या बसेस आहेत त्यांचे देखील अनेक प्रकार आहेत, जसे की ऑर्डिनरी, एक्सप्रेस, सुपर लक्झरी, ही वाली इलेक्ट्रिक, ई बस म्हणजे इलेक्ट्रिक. अजून पण आहेत जसं की गरुडा, राजधानी. त्या मला बसेस इथे या ठिकाणी दिसत नाही, पण सगळ्या साध्या गाड्या दिसत आहेत. एक चांगली गोष्ट मला आवडली ती म्हणजे आपल्या बसेसना पार्किंग बस स्टँडच्या आवारात दिलंय, बाहेर कुठे भटकायची गरज नाही. तर एमपी मध्ये असा व्यवहार करतात की बस लागली की लागली लगेच बाहेर काढायला सांगतात, पण या ठिकाणी मात्र असं काही बघायला मिळालं नाही. इव्हन बस स्टँड वरती देखील आरामात गाडी लावा, सावकाश बाहेर काढा, इव्हन पार्किंग देखील आतमध्येच करा. तर बघूया कुठे चांगला डॉर्मेटरी, बेड किंवा रूम असं भेटतोय की नाही. कारण आज माझा या ठिकाणी मुक्काम, उद्या माझा आहे 5चा शेवटचा दिवस आणि ज्या बसेस दाखवल्या पंढरपूर दिशेने त्यापैकीच आपला पुढचा प्रवास होणार. काय बोलता, करायचं की नाही? शुभ सकाळ मंडळी, वाजले पहाटेचे 5:30. काल मस्तपैकी इथे फिरलो. निजामाबाद रेल्वे स्टेशनला ये छत्रपती शिवाजी महाराजांचा येथे चौक आहे आणि त्याच्या बरोबर डॉर्मेटरी बेड सोयीसुविधा उपलब्ध आहे फक्त एकाच ठिकाणी. काल मी ज्या ठिकाणी स्टे केला फक्त 200 रुपये भरून तो असं काही पूर्ण हा लॉज आहे. गुड नाईट लॉज, डॉर्मेटरी, बेड्स अँड रूम्स अवेलेबल, फॅसिलिटीज, वायफाय, वॉशरूम अँड ड्रिंकिंग वॉटर. यामध्ये वायफाय आज बंद होतं, पण वॉशरूम मध्ये गरम पाणी अजिबात मिळणार नाही. पिण्याचे पाणी आहे अतिशय सुंदर. लोकेशन निजामाबाद रेल्वे स्टेशन, बाहेर गेट समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्याच बरोबर 10 पावले चालत आलात तर समोर लागेल गुड नाईट लॉज डॉर्मेटरी सेवा. 12 तासांसाठी 200 रुपये आणि 24 तासांसाठी 300 रुपये. मस्तपैकी काल मी या ठिकाणी स्टे केला, झोप काढली आणि आता फ्रेश होत पुढच्या प्रवासाला लागलो. मग तुम्हाला अकोला ते निजामाबाद 425 किलोमीटरचा आंतरराज्य प्रवास, ते सुद्धा माझा पहिल्यांदाच एसटी मधला आंतरराज्य तेलंगणाचा प्रवास. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. ज्या ज्या गावामधून आपली बस आली त्या ठिकाणी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये, ते सुद्धा आंतरराज्य ते महाराष्ट्र. पण तुम्हाला काय करायचंय भूषण गावडे सोबत प्रवास पाहायचा आहे आणि त्याच्यासोबत प्रवास करायचा आहे.